नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि बनवायला तर फारच सोपी आहे आणि खायला तर एकदम अप्रतिम आणि स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार होते. इथे दाखविलेले जे प्रमाण आहे त्याप्रमाणे जर तुम्ही बिर्याणी बनवली तर ती अगदी परफेक्ट होणारच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण चमचमीत व्हेज हॉटेल स्टाईल बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. चमचमीत व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला भाज्या अगदी व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायच्या आहे. त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. त्यात आता आपण वाटाणा, गाजर, फरसबी फ्लॉवर घालूया. इथे मी सर्व भाज्या अगदी समप्रमाणात घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतल्या आहेत आणि अशा अगदी जाडसर कापून घेतल्या आहेत. त्यानंतर त्यात 4 ते 5 चमचे हिरवी पेस्ट घालूया. त्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर, पुदिना अर्धी वाटी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 4 ते 5 लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आता त्यात आपण अर्धी वाटी जाडसर दही घालूया. दही इथे जाडसरच वापरायचे आहे. आता त्यात आपण एक एक करून पावडर मसाले ॲड करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालूया. पावडर मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात 1 चमचा कसुरी मेथी घालूया. त्यानंतर त्यात आपण लगेचच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालूया. इथे मी साखरेचा वापर करत आहे कारण त्यामुळे भाजीची चव बॅलन्स होते, कारण आपण इथे दही वापरले आहे. आता जर साखर आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. आता हे सर्व जिन्नस प्रथम हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाल्यांची चव अगदी भाजीमध्ये व्यवस्थितपणे उतरेल. आपण पाहू शकता भाज्यांना अगदी व्यवस्थित मसाले कोट झाले आहेत. आता आपण बाऊलवर झाकण ठेवूया आणि भाज्या साधारणतः 20 मिनिटे अगदी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. त्यामुळे सर्व मसाल्यांची चव भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थितपणे उतरेल. आता भाज्या मॅरिनेट होईस्तोवर आपण तांदूळ शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे. आता त्यात आपण खडे मसाले घालूया. त्यामध्ये 2 तमालपत्रे, 4 ते 5 काळी मिरी, 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची, 4 ते 5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घालूया आणि मसाले अगदी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. राहिलेले खडे मसाले आपण नंतर भाजीत वापरणार आहोत. आता पाण्याला उकळी आल्यावर त्यात 4 ते 5 वेळा अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आणि निथळून घेतलेले 2 वाट्या बासमती तांदूळ घालूया. इथे मी तांदूळ अगदी स्वच्छ धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून अशा प्रकारे निथळून घेतलेले आहेत आणि 20 मिनिटे अगदी व्यवस्थित भिजवून घेतले आहेत. तांदूळ शिजत असताना त्यात 1 चमचा तेल घालूया म्हणजे भात मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि त्याचा एक एक दाणा मोकळा होतो. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता तांदूळ अर्धे कच्चे शिजले आहेत. आपल्याला इतपतच तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता गॅस बंद करूया आणि भातातील पाणी काढून नंतर भात नळाखाली धरून थंड करून घेऊया म्हणजे भाताची कुकिंग प्रोसेस थांबते आणि तांदूळ अगदी जास्त शिजत नाही. आपण पाहू शकता अशा प्रकारे तांदूळ एका चाळणीत काढून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे. किती मोकळा सुटसुटीत भात तयार झाला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया आणि बिर्याणीसाठीची भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 3 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आपण पाहू शकता तेल अगदी व्यवस्थित गरम झाले आहे. ह्या स्टेजमध्ये त्यात आपण राहिलेले खडे मसाले घालूया आणि साधारणतः 1 मिनिटभर अगदी तेलात व्यवस्थित फुलेस्तोवर परतून घेऊया. खडे मसाले परतून घेतल्यावर त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया आणि ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. कांदा परतून घेत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आपण पाहू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण 4 ते 5 काजू घालूया. काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता किंवा स्किप करू शकता.
आता काजू कांद्यात घातल्यावर फक्त 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे। आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या घालूया आणि फोडणीत साधारणतः 3 ते 4 मिनिटे अगदी व्यवस्थित परतून घेऊया। मसाल्यांचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला भाज्या अगदी व्यवस्थित तेलात परतून घ्यायच्या आहेत। आपण पाहू शकता भाज्या अगदी व्यवस्थित परतल्या गेल्या आहेत। आता त्यात आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया। इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि भाज्या अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। आता भाज्या अगदी व्यवस्थित मिक्स झाल्या आहे। लगेचच कढईवर झाकण ठेवूया आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटे भाज्या अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया। साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाज्या थोड्याशा शिजत आल्या आहेत। आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण तळून घेतलेले पनीर घालूया आणि भाजी पुन्हा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता भाजी अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यावर कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवून भाज्या व्यवस्थित शिजवून घेऊया आणि त्यातील पाणी आटवून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया। आपण पाहू शकता भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या आहेत आणि त्यातील पाणीही आटले आहे। आता गॅस बंद करूया आणि भाज्या अगदी एका बाउलमध्ये व्यवस्थित काढून घेऊयात। त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे। आता कढईला तळाशी तूप लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे भात अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर वरून तळलेला कांदा घालायचा आहे। इथे मी कांदा एअर फ्राय करून घेतला आहे, तुम्ही तळून घेऊ शकता। त्यानंतर भाजी पसरवून घ्यायची आहे। पुन्हा भाताचा लेअर, त्यानंतर भाजीचा लेअर, अशा प्रकारे 3 लेअर इथे करून घ्यायचे आहेत। सर्व लेअर अगदी व्यवस्थित लावून झाल्यावर वरून केशरी कलर मिश्रित दूध घालायचे आहे। इथे मी पाव वाटी दुधात केशर कलर घातला आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। अशा प्रकारे बिर्याणीत केशर मिश्रित दूध घातल्यामुळे बिर्याणी चविष्ट होते। त्यानंतर पुन्हा वरून 2 ते 3 चमचे तूप घालूया। तूप घालणे ऑप्शनल आहे। आता नंतर त्यावर पुन्हा तळलेला कांदा व्यवस्थित पसरवून घेऊया आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरूया। आता कढईवर झाकण ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवून प्रथम 2 मिनिटे गॅस मीडियम ठेवायचा आहे। त्यानंतर 10 मिनिटे गॅस बंद करून अगदी बिर्याणीला व्यवस्थित दम द्यायचा आहे। म्हणजे चमचमीत अशी व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार होईल। साधारणतः 10 मिनिटानंतर आपण कढईवरील झाकण काढून पाहूया। आपण पाहू शकता व्हेज बिर्याणी पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाली आहे। आता लगेचच ती सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाली अगदी हॉटेल्ससारखी चव येणारी व्हेज दम बिर्याणी। आता व्हेज दम बिर्याणी बनवण्यासंबंधी टिप पाहूया। व्हेज बिर्याणी बनवताना जुना बासमती तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे आणि 20 मिनिटे तांदूळ भिजत ठेवायचा आहे। व्हेज बिर्याणी बनवताना भाज्या 20 मिनिटे मॅरिनेट करूनच नंतर भाजी शिजवून घ्यायची आहे। त्यामुळे मसाल्याची चव पुरेपूर भाजीत उतरते। व्हेज बिर्याणी बनवताना तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घेतल्यावर नळाखाली धरायचा आहे किंवा त्यावर थंड पाणी ओतायचे आहे, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे। व्हेज बिर्याणी बनवताना भाजी शिजवून घेतल्यावर लगेचच बिर्याणीचे लेअर करून घ्यायचे आहे आणि वरून तूप आणि केशर मिश्रित दूध घालून बिर्याणीला साधारणतः 10 ते 12 मिनिटे गॅसची फ्लेम प्रथम 2 मिनिटे मीडियम फ्लेमवर ठेवून नंतर 10 मिनिटे लो फ्लेमवर ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट बिर्याणी तयार होते। अशा प्रकारे तयार झाली हॉटेलसारखी चवीची व्हेज दम बिर्याणी। तुम्ही अशाच प्रकारे व्हेज दम बिर्याणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।